ठरलं तर मग 30 एप्रिलच्या भागामध्ये आज आपण बघणार आहोत. रोजच्या प्रमाणे आज सुद्धा खूप मोठा सिरियलमध्ये बॉम्बस्फोट होणार आहे. प्रियाचे एक एक कारस्थान, नवीन नवीन अडचणी आता तिच्यासमोर उभ्याच राहत आहेत. प्रियाला घरामध्ये रात्रभर घेतलेले नसते, ती बाहेरच थांबलेली असते. तिचा अवतार भूतासारखा आणि एखाद्या भिकारणीसारखा पूर्ण झालेला असतो. दुसऱ्या दिवशी सकाळ होते तर प्रिया तिथेच पायरीवरती बसून डुकल्या खात असते. सूर्य उगवताच प्रियाला जाग येते तर सर्वजण आतमध्ये नाश्ता करत असतात. तर प्रिया आतमध्ये येते आणि परत एकदा अश्विनला, अश्विन माझी चुकी झाली, मला प्लीज आतमध्ये घे, मला चक्कर येत आहे, मला ताप आला आहे, असं ती नाटक करत असते. अश्विन मात्र प्रियाला म्हणत असतो, तुझं तोंड कुठेही काळं कर, मला अजिबात आवाज देऊ नको, तू इथून निघून जा, असं तिला म्हणत असतो. तर नाटकी प्रिया परत एकदा अश्विनला स्वतःच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करते आणि अश्विनला म्हणते, तू तर एक डॉक्टर आहेस ना, एका पेशंटला चेक करणं तुझं कर्तव्य आहे, त्यामुळे तू मला चेक कर, मला खरंच चक्कर येत आहे, मला ताप आला आहे, मला रात्रभर तुम्ही बाहेर ठेवले, मला खायलासुद्धा दिले नाही, प्लीज मला माफ कर. तर प्रिया, खोटी नाटकी प्रिया परत एकदा अश्विनला बोलण्याच्या जाळ्यामध्ये अडकवत असते, पण अश्विन मात्र तिच्या बोलण्याच्या जाळ्यात येत नाही आणि इथून चालती हो, मला तोंड दाखवू नकोस, असं तिला म्हणत असतो. शब्दांचा वार केला तरी प्रिया मात्र काही ऐकत नाही आणि तिची बडबड चालूच असते. प्रिया विचार करते, जर ह्यांनी मला एकदाचं बाहेर काढलं ना, परत मला हे घरामध्ये घेणार नाही, काही करून मला अश्विनला माझ्या जाळ्यामध्ये ओढावेच लागेल. जर त्यांनी मला घटस्फोट दिला ना, मला या प्रॉपर्टीमधून बाहेर केलं ना, तर मला कायमचंच ते बाहेर करून टाकेल. काही केल्यानं मी त्याचे मन जिंकूनच राहील, परत एकदा त्याला माझ्या शब्दामध्ये अडकावेच लागेल, मी माझ्या खोट्या प्रेमाच्या जाळ्यात त्याला अडकवेल आणि परत मी त्याला मिळवेल, असा हा तिचा प्लॅन सुरू असतो. प्रियाची बडबड सुरू असताना तेवढ्या तिथे गिरिजा आणि नुपूर आलेले असतात. आता खूप मोठा धमाका होणार आहे आणि हा पुढचा एपिसोड मी पुढच्या भागामध्ये कंटिन्यू केला आहे, त्यामुळे पुढचा भाग पाहायला विसरू नका. असं सिरियलचे डेली अपडेट पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.